नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील सर. आपल्या या स्वरूपा अकॅडमी या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत टी परीक्षा आणि या टी परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे घटक आहेत, वस्तुमान, वजन आणि ऊर्जा यांच्याविषयी किंवा यांच्यावर आधारित येणारी गणित आणि त्यांचे प्रश्न वगैरे हे आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता घटक गुरुत्वीय त्वरण जी च्या मूल्यावर परिणाम करत नाही? त्याचं ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. पृथ्वीची पृथ्वीपासूनची उंची, पृथ्वीच्या आत जाणे, वस्तूचे वस्तुमान आणि पृथ्वीचा आकार. बघा, इथे विचारले गुरुत्वीय त्वरण. आणि आता हे गुरुत्वीय त्वरण जे आहे ते वस्तूच्या विषयी नसतं, म्हणजे वस्तूवर डिपेंड नसतं, म्हणजेच वस्तूचं वस्तुमान हे या प्रश्नात उत्तर असणार आहे. कारण गुरुत्वीय त्वरण जी हे जे आहे ते G m r². मग जी म्हणजे इथे दिलेले आहे वैश्विक स्थिरांक, एम म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या. ठीक आहे. आता हे एवढं दिल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एम हा छोटा एम जो आहे आणि हा मोठा सॉरी हा मोठा एम जो आहे, मोठा एम, ठीक आहे. हा छोटा एम म्हणजे वस्तूचे वस्तुमान, वस्तूचे वस्तुमान आणि हा जो आहे मोठा एम तो पृथ्वीचे वस्तुमान. ठीक आहे. तर असं असताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथे G m r² याच्यामध्ये कुठेच हा एम वापरलेला नाही, म्हणजेच इथे आपल्याला वस्तूचे वस्तुमान जे आहे हे इथे येणार नाही. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, वस्तूचे वस्तुमान. पुढचा प्रश्न बघूयात. पृथ्वीच्या केंद्रस्थानी एखाद्या वस्तूचे वजन किती असेल? बघा, पृथ्वीच्या वरील वजना एवढेच असेल, पृथ्वीवरील वजनाच्या अर्ध असेल, की पृथ्वीवर वजनाचे 106 पट असेल. आता बघा, हे 106 पट जे आहे ना, याच्यासाठी चंद्रावरचं वस्तुमान असेल. हे पृथ्वी आणि चंद्रावरचं वस्तुमान काढायचं असेल ना, तर 106 पट काढायचं आहे. ठीक आहे. आणि आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे आहे 0. आता हे 0 कसं? तर आपल्याला काय म्हणते, वजन. वजन म्हणजे काय? डब्ल्यू, वेट. बरोबर आहे. आणि याचं सूत्र आहे mg. बघा, इथे खाली पिवळ्या अक्षरात मी तसं केलेलं पण आहे, पण समजावून मी इथे करतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, पृथ्वीच्या केंद्रस्थानी हा जो जी आहे की नाही, हा जी याचं किंमत किती असेल? 0. मग एम गुणिले 0. आता इथे एम म्हणजे वस्तुमान. मग आता वस्तुमान किती असेल त्याच्याशी फरक नाही पडणार. कारण जर इथे 0 घेतलं तर कोणत्याही संख्येचा गुणाकार शून्याशी केला, एखाद्या शून्याशी केला तर तो 0च येईल आणि म्हणून याचं उत्तर येईल 0n. हे इथे काढून दाखवलं. इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे. आणि 0n म्हणून पृथ्वीच्या केंद्रस्थानी जे आहे ते कोणतीही वस्तू हे वजन कसे असेल? 0 असेल. त्याचे वस्तुमान का असेल ते येऊ शकतं, पण वस्तूचे वस्तुमान आणि वजन याच्यामध्ये काय फरक आहे? तर वजन काढताना त्याला वस्तुमान आणि म्हणजे बघा, वस्तुमान आणि जी काही ग्रॅव्हिटी आपण म्हणतो ती त्याला आपण गुणाकार करत असतो. आता ग्रॅव्हिटी 0 झाल्यानंतर सगळं 0 होईल आणि म्हणून त्याचं वजन जे आहे ते 0 राहणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. जर एखाद्या व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन 600 न्यूटन असेल, तर चंद्रावरील वजन किती? आता मगाशी सांगितलं, तर चंद्रावरील वजन जर काढायचं असेल, चंद्रावरील वजन वजन तर कसं करतात? 1/6 गुणिले पृथ्वीवरील वजन. ठीक आहे. मग 106 गुणिले 600 केलं तर आपल्या लक्षात येईल की 6 एके 6 आणि हे 0 म्हणजेच 100 आणि जे एकक होतं एन ते 100 एन. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे 100 एन. इथे उत्तर पण दिलेलं आहे. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण 106 पट असते आणि म्हणून इथे 600 भागिले 6 केले तर 100 एन हे उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राशी अदिश आहे? अदिश, अदिश म्हणजेच ज्याला दिशा नाही, ज्याला दिशेची दिशेची गरज नाही असं म्हणतो आपण. नाही. ठीक आहे. याप्रमाणे बघायला गेलं तर हे वस्तुमान जे आहे तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. कारण वजन जर बघितलं तर मगाशीच बघितलं, वजन बरोबर mg म्हणजे ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी म्हणजे त्या वस्तूला पृथ्वी आपल्याकडे खेचते म्हणजे ती दिशाच झाली. गुरुत्वीय त्वरण याला पण GMRT आपण बघितलं होतं. G बरोबर G m r². ठीक आहे. त्याच्यामुळं इथे पण आपल्याला बघितलं तर ही जी आहे ती गुरुत्वाकर्षणच आहे. म्हणजे हे सुद्धा इथे होणार नाही, हे सुद्धा होणार नाही. आणि बल आपल्याला माहिती आहे, बल म्हणजे काय?
तर आपण लावलेली ताकद, एखाद्या वस्तूवर ताकद लावली तर ती निश्चितच कुठेतरी एका दिशेने आपण तिला ढकलत असतो. म्हणजेच या 3 ज्या आहेत, या सदिश राशी आहेत. काय आहेत? सदिश राशी आहेत आणि जी वस्तुमान आहे, ते वस्तुमान कुठेही कुठल्याही ग्रहावर गेलं, तर ते वस्तुमान हा स्थिरच असतं. कारण त्याला कुठल्याही दिशेची गरज नसते आणि म्हणून हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याबद्दल सविस्तर जे स्पष्टीकरण आहे, ते स्पष्टीकरण इथे खाली पिवळ्या अक्षरात दिलेलं आहे. आपण ते वाचू शकता. 5वा प्रश्न बघूयात आपण. 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन पृथ्वीवर किती असेल? आता बघा 1 किलोग्रॅम वजन, आता वजन म्हणजे काय? वेट, बरोबर आहे? आणि mg हे सूत्र मगाचच्या गणितामध्ये बघितलं होतं. मगाशी जे गणित बघितलं त्यामध्ये आता वजन जर 1 किलोग्राम असेल, तर गुरुत्वाकर्षण किती सांगितलंय? 9.8, बरोबर आहे. मग यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती येईल? 9.8 आणि याला जे काय हे दिलेलं आहे मीटर प्रति सेकंद वर्ग. आता याचा जो आहे यस आणि असं केलं ते टायपिंग मिस्टेक आहे. यसचा वर्ग आहे. ठीक आहे. आणि यालाच काय म्हणतात? तर न्यूटन म्हणतात. काय म्हणतात? न्यूटन. न्यूटन म्हणजे एन न्यूटन बरोबर मीटर प्रति सेकंद वर्ग हे एकक आहे. ठीक आहे. ही एकक आहेत. तर हेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. 6वा प्रश्न बघूयात. बल आणि विस्थापन एकामेकांना लंब म्हणजेच 90 अंशाचा जर कोन करत असतील, तर कार्य किती होईल? आता बघा इथे या प्रश्नाचं उत्तर 0 कार्य होईल असं सांगता येईल. कारण आपण या प्रश्नाचं उत्तर बल जे आहे डब्ल्यू, त्या डब्ल्यूचं जे सूत्र आहे एफ एस आणि कॉस थिटा. आता इथे कॉस थिटा कारण का? तर इथे अंशात्मक माप आहे. म्हणून जर आपण फोर्स म्हणजे बल आणि गुणिले त्याला एस आणि गुणिले त्याला कॉस 90 केलं, कॉस 90, तर आपल्या लक्षात येईल की कॉस 90 ची किंमत जी आहे ती 0 येते. कॉस 90 ची किंमत काय? 0 येते. म्हणजे 0ने कोणालाही गुणलं तरी आपल्याला काय लक्षात येईल की याचं उत्तर 0 येतं आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की विस्थापन आणि बल हे जर एकमेकांना लंब असतील तर कार्य कसं असतं? 0 असतं. ठीक आहे. आता याचं जर सविस्तर उदाहरण बघायला गेलं तर बघा इथे उदाहरण दिलंय. कुली जेव्हा डोक्यावर ओझे घेऊन सपाट रस्त्यावरून चालतो, तेव्हा बल उभे असते. म्हणजे तो वरच्या दिशेने, ढगांच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने तो काय करतो? कार्य बल लावत असतो आणि विस्थापन मात्र त्याच्या आडव्या दिशेत होत असते आणि त्यांचा कोन जर बघितला तर तो 90 अंशाचा कोन होत असतो आणि म्हणून हे कार्य 0 होते असं म्हटलं गेलंय आणि म्हणून या 6व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 0 कार्य हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा 7वा प्रश्न बघूयात. 2 किलोग्रॅमची वस्तू 5 मीटर प्रति सेकंद वेगाने धावत आहे. तिची गतिज ऊर्जा किती असेल? आता गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, बरोबर आहे? मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सूत्र काय आहे? 1/2 mv², बरोबर आहे? मग 1/2 m म्हणजे किती? बघा वस्तुमान किती आहे? 2 किलोग्राम गुणिले हे किती दिलंय? वेग किती दिलाय? व्हेलॉसिटी, वेग म्हणजे व्हेलॉसिटी हे 5 दिलंय. म्हणजेच 5 चा वर्ग आणि मग हा 2 गेला तर 5 चा वर्ग किती? 25 आणि आपण बघितलंय की मीटर प्रति सेकंद. आता मगाशी मीटर प्रति सेकंद वर्ग होता त्याला एन म्हणतात आणि मीटर प्रति सेकंद याला जूल म्हणतात. हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे 25 जूल कायनेटिक एनर्जी. एनर्जी कधीही आपल्याला जूलमध्येच मोजावी लागते. त्यामुळे आपण जर बघितलं या सगळ्यांमध्ये जूलचाच वापर केलेला आहे आणि आपलं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 2 25 जूल हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 8 क्रमांकाचा प्रश्न आहे. ऊर्जा अक्षतेच्या नियमानुसार खालीलपैकी योग्य विधान कोणते? आता पहिला पर्याय दिलाय, ऊर्जा निर्माण करता येते पण नष्ट करता येत नाही. हे चुकीचं आहे. ऊर्जा नष्ट करता येते पण निर्माण करता येत नाही. हेही चुकीचं आहे. ऊर्जा निर्माण व नष्ट दोन्ही करता येतात. हेही चुकीचं आहे. चौथा पर्याय जो आहे तोच पर्याय आपला बरोबर असणार आहे. कारण ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट पण करता येत नाही. तिचं फक्त रूपांतर करू शकतो आपण. म्हणजे एखाद्या विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर म्हणा किंवा चुंबकीय बलाचं आपण विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. तर अशा प्रकारे आपण ते एका ऊर्जेचं आपण दुसऱ्या ऊर्जेमध्ये हे रूपांतर करता येऊ शकतं. आपण ऊर्जा निर्माण करू शकत नाही किंवा नष्टही करू शकत नाही. जर आपण ऊर्जेचा मनोरा जरी बघितला, तर आपल्याला माहिती आहे अशा प्रकारचा ऊर्जेचा मनोरा असतो आणि या शेवटच्या घटकामध्ये आपण जो सर्वोच्च भक्षक आहे, तो सर्वोच्च भक्षक असतो आणि पुन्हा जेव्हा तो मातीमध्ये मिक्स मिक्स होतो, तेव्हा पुन्हा इथेच येतो आणि मग ती ऊर्जा कमी-कमी होत जाते. पुन्हा अशा अशा प्रकारचे जे आहे ती साखळी कायम चालू राहते. तर आपण ही ऊर्जा ही या प्रकारे सुद्धा बघू शकतो आणि ही ऊर्जा आपण
एका विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर म्हणजेच आपण बटन दाबलं आणि फॅन चालू झाला. हे आपण म्हणू शकतो की विद्युत ऊर्जा आली आणि त्यामुळे फॅन चालू झाला. अशा प्रकारचं सुद्धा आपण ते उदाहरण घेऊ शकतो. बघा, हा विश्वाचा शाश्वत नियम आहे. विश्वातील एकूण ऊर्जा नेहमी स्थिर असते. हे महत्वाचं आहे. उदाहरणार्थ धरणातील पाशवी ऊर्जेचे म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर वाहत्या पाण्याच्या म्हणजे गतिज ऊर्जेमध्ये आणि शेवटी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. बघा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर होतं कायनेटिक एनर्जीमध्ये आणि नंतर ते होतं इलेक्ट्रिसिटीमध्ये. अशा प्रकारचं रूपांतर होत असतं. ते आपण बनवू शकत नाही किंवा नष्ट सुद्धा करू शकत नाही. तर 9वा प्रश्न आहे, 1 हॉर्स पॉवर म्हणजे एकूण किती वॅट्स? आता हे प्रश्न आपल्याला पाठांतर असलं पाहिजे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची क्लुप्ती वगैरे नाहीये किंवा कुठलं सूत्र नाहीये की ते काढू शकतो. तर इथे फक्त एक लक्षात ठेवायचंय की 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. एवढं आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि हे जे वॅट किंवा 1 हॉर्स पॉवर जे आहे हे कुठे वापरलं जातं? तर जे इंडस्ट्रियल झोन असेल किंवा काही मोठमोठ्या गाड्या असतील, आपण जर रेल्वे वगैरे इंजिन बघितलं किंवा विमान वगैरे बघितलं, तर अशा मोठमोठ्या ज्या आहेत मोटार इंजिन वगैरे, तर त्यांची हॉर्स पॉवर मध्येच 1 एचपी, 2 एचपी आपल्याकडे पाण्याची मोटर जी येते ती पण आपण 1 एचपी, 2 एचपी म्हणतो. तर ती सुद्धा हॉर्स पॉवर मध्येच मोजली जाते. ठीक आहे. 10वा प्रश्न बघूया आपण. तर 200 न्यूटन बल 2 मीटर वर्ग क्षेत्रावर आता बघा इथे सुद्धा हा जो आहे 2 मीटरचा वर्ग असं दिलंय. इथे कन्फ्यूज व्हायला होईल. क्षेत्रावर लंब लावले, क्षेत्रावर लंब नाहीये, बल लावले. तर दाब किती असेल? दाब किती असेल? आता याचं काढण्याचं सूत्र आहे, दाब म्हणजे प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स किती आहे? फोर्स किती आहे? 200 न्यूटन आणि एरिया किती आहे? तर 2 मीटर वर्ग. बरोबर? मीटर वर्ग बघा. बघा. आता याने याला भाग दिला तर किती येईल? 100 आणि इथे पास्कल एरिया, पर एरिया आपण दिलेलं आहे. म्हणजे आपण नीट बघितलं तर सगळीकडे जर सारखाच असेल तर इथे 100 म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज बघितलेले आहे टीईटी परीक्षेसाठी जे घटक आहेत वजन, वस्तुमान आणि ऊर्जा यावरती आधारित 10 महत्वाचे प्रश्न. हे अति महत्वाचे प्रश्न अशासाठी की हे प्रश्न जसे तसे नाहीत, पण जर कधी कधी हे फिरून फिरून विचारले जातात. म्हणजे आता जी गणित आपण बघितली, गणितांमधले संख्या बदलल्या असतील किंवा आता आज आपण बघितलं की पृथ्वीवरील वजन बघितलं आणि चंद्रावरचं वजन काढायचं होतं. याच्या उलट ते चंद्रावरचं वजन देऊ शकतात आणि पृथ्वीवरचं वजन काढायला सांगू शकतात. तर अशा प्रकारचे उलटून पालटून प्रश्न येतात, पण हे अतिशय महत्वाचे आहेत. या प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच आपला 1 मार्काचा अभ्यास झाला असं म्हणायला हरकत नाही. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.